नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपमध्ये अक्षरांचा वापर करून काही उदाहरणे सोडवूयात. काही शाब्दिक उदाहरणे सुद्धा मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण स्वतःहून अक्षर घ्यावं लागते. तर चला लगेचच आपण सुरुवात करू. पहिलं उदाहरण आहे क गुणिले 1/5 बरोबर 21. तर क बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे तुम्हाला क ची किंमत काढायची आहे. क च्या ठिकाणी कोणतंही इंग्रजी अक्षर सुद्धा असू शकतं, जसं की एक्स असेल किंवा पी असेल, कोणतंही अक्षर असू शकतं. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता आपण इथे क आहे तसंच लिहूयात. क गुणिले 1/5 आहेत. तर गुणिले 1/5 असतील तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, 21 या संख्येला ते उलटून गुणिले होतात, म्हणजेच काय 5/1. आता क बरोबर किती येईल पहा, 21 गुणिले 5 110. छेदात 1 आहे, 1 ने भागलं तर आहे तीच संख्या राहते. पुढचं उदाहरण आहे म अधिक म अधिक म अधिक म बरोबर 28. आता किती वेळा म आहे, 4 वेळा आहे म, म्हणून आपण काय लिहिणार, 4 गुणिले म बरोबर 28. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे म चं. म लिहून घेतलं, बरोबर चिन्हाच्या पुढे 28. 4 ने इथं गुणलेलं आहे. 4 हे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर होतील भागिले. 28 भागिले 4 किती येईल सांगा, 7. म्हणजेच म चं उत्तर किती आलेलं आहे, 7 आलेलं आहे. बघा आपण इथं ठेवूया, 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 किती होईल, 28च होते. ठीक आहे. आता आपण एक शाब्दिक उदाहरण पाहूयात. तर उदाहरण काय पहा, सुमेधाने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेट पैकी 10% चॉकलेट किरणला दिले. किती टक्के दिलेले आहेत, 10% चॉकलेट दिलेले आहेत. तिच्या जवळ असलेल्या चॉकलेट पैकी 10% चॉकलेट, पण तिच्या जवळ किती चॉकलेट आहेत आपल्याला माहित नाहीये. पुढे काय म्हटलंय, जर तिने किरणला 30 चॉकलेट दिले असतील, 30 चॉकलेट तिने दिले असतील, तर सुमेधाकडे एकूण किती चॉकलेट होते. समजते का तुम्हाला, सुमेधाजवळ कितीतरी चॉकलेट्स होते, त्यातले तिने 10% चॉकलेट दिलेले आहेत, आणि 10% म्हणजेच किती आहेत, 30 आहेत. पण 10% कुणाचे, तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटचे. मग तिच्याजवळ किती आहेत हे आपल्याला माहित नाहीये सुरुवातीला, म्हणून त्यासाठी आपण काय घेणार, आता अक्षर घेणार. तर ते अक्षर आपण मानू बी घेऊया, बी. ठीक आहे. सुमेधाने तिच्याजवळ असलेल्या, म्हणजे तिच्याकडे बी इतके चॉकलेट आहेत, आणि त्या चॉकलेटचा 10%, बी चा 10% तिने दिलेला आहे किरणला, आणि तो 10% म्हणजेच किती चॉकलेट आहेत, 30 चॉकलेट आहेत. समजलं का. काय केलं बघा, हे आहेत तिच्याजवळील चॉकलेट, त्या चॉकलेटांचा 10% भाग म्हणजेच 30 चॉकलेट तिने दिलेले आहेत असं मांडून घेतल्यानंतर आता कसं सोडवायचं आहे, बी चा म्हणजे गुणाकार, आणि 10% म्हणजे काय घ्याल, 10/100 बरोबर 30. आता आपण इकडे लिहूया. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे बी चं, म्हणजेच गुणिले 10/100 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील. म्हणजे इथं काय राहील, फक्त बी राहील. बी नंतर बरोबर चिन्ह दिल्यावर इथं काय आहेत, 30 आहेत, ते अगोदरच लिहायचे आहेत तसे. आता हे 10/100 पलीकडे गेल्यानंतर काय होतील, उलटून गुणिले होतील, म्हणजेच 100/10 होतील. आता हे सोडवूया आपण. 10 ने 100 ला भाग द्या, किती आलं, 10 आलं. काय राहिलं, 30 गुणिले 10 म्हणजेच 300. म्हणजे किती चॉकलेट दिले, तिच्याजवळ किती चॉकलेट होते,
सुमेधाने तिच्याजवळ किती होते एकूण चॉकलेट? 300 चॉकलेट होते. त्यातील तिने 10% दिले, म्हणजेच किती दिले? 30 दिलेले होते तिनं चॉकलेट. समजलं का? तिच्याजवळ सुरुवातीला 300 चॉकलेट होते, 300चा 10% काढल्यानंतर तो 30च येतो. आता त्याच्या पुढचं उदाहरण पाहूया. काय आहे पहा, 121.2 व 14.03 यांच्या बेरजेतून किती कमी केल्यास 17.15 उरतील? काय करायचं आहे? अगोदर यांची बेरीज करूया. 121.2 अधिक 14.03. आता इथं संख्या नाही आहे, इथं शून्य घेऊया आपण. 0 अधिक 3 3, 2 अधिक 0 2, पॉइंटच्या खाली पॉइंट घ्या. 1 अधिक 4 5 येईल, 2 अधिक 1 3 येईल आणि 1 आहे तसा येईल. आता काय करायचं आहे? यांच्या बेरजेतून किती कमी केल्यास, आता किती कमी करायचे आहेत? कोणती तरी संख्या कमी करायची आहे, ती आपल्याला माहित नाही. मग त्यासाठी आपण अक्षर घेऊयात x. मग काय करणार? 135.23 वजा x, इथं संख्या आहे. असं केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळवायचं आहे? 17.15 हे उत्तर मिळवायचं आहे. आता पहा, ही संख्या माहित नाही, मग कशी वजा करणार? तर ही वजा जी संख्या आहे ती काय होणार? उत्तराच्या ठिकाणी घेतली, म्हणजेच काय, एक तर 135.23 म्हणून तुम्ही 17.15 वजा केले तरी सुद्धा तुम्हाला ही संख्या मिळणार आहे, किंवा ही संख्या वजा केल्यानंतर 17.15 मिळणार असतात. म्हणजेच काय करणार आपण? 135.23 मधून काय वजा करणार? उत्तर वजा करणार त्याचं, आणि मग ती आपल्याला संख्या मिळणार. 17.15 वजा करूयात. बघा आता इथे 3 मधून 5 होणार नाहीत वजा, बाकी 13 हातचा घेतला, इथं राहिला 1. 13तून 5 गेले 8, एकातून 1 गेला 0, पॉइंट घेतला, इथं सुद्धा होतील 15, इथं होतील 2, 15 वजा 7 8, 2 वजा 1 1 आलं आणि 1 आहे तसा. तर कोणती संख्या वजा करायला हवी होती? 118.08 ही संख्या वजा केली असती तर 17.15 आपल्याला मिळाले असते. समजलं? तर अशा प्रकारे आपण अक्षरांचा वापर करू शकतो. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वयवारीची उदाहरणं असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वय काढायचं असतं, ते माहित नसतं वय आपल्याला, त्यासाठी आपण तिथे अक्षर मानतो आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्या एखाद्याचं वय त्याच्यावरून काढायचं असतं. अशा प्रकारची गणितं असतात, तिथे सुद्धा तुम्ही अक्षरांचा वापर करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.